नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या गौरवांकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत. त्याचबरोबर आजच्या या शेतकरी नामा यूट्यूब चॅनलच्या निमित्तानं ज्यांनी हा गौरवांक लिहिला आहे त्यांच्या हस्ते नामदार अजितदादांचं स्वागत करावं असं मी माननीय गुणशेखर जाधव यांना विनंती करते. माननीय गुणशेखर जाधव यांनी दादांचं स्वागत करावं सुरुवातीला यूट्यूब चॅनलच्या निमित्तानं. आजच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावना शेतकरी नामा यूट्यूब चॅनलचे माननीय गुणशेखर जाधव यांनी करावी अशी त्यांना विनंती करते. खरं तर मी भाग्यवान आहे की माझ्या गेले 30-40 वर्षापासून ज्या विठ्ठलाची मी मनापासून पूजा करतोय त्या पांडुरंगाच्या हस्ते माझ्या या गौरवांकाचं प्रकाशन होतंय. आदरणीय दादा, माझे मार्गदर्शक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जी दिगंबरजी दुर्गाडे सर, खरं तर ज्यांच्या बरोबरीने राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सातत्यानं बरोबर राहिलो ते माझे राजकीय गुरु आदरणीय सुरेश अण्णाजी घुले, बँकेचे उपाध्यक्ष चांदरे साहेब, व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी स्वागत करतो. खरं तर कॉलेजच्या जीवनापासूनच 1985 सालीपासूनच दादांच्या पहिल्या जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीपासून सातत्यानं गेले 30-40 वर्ष दादांच्या बरोबर आहे. खरं तर जसं जसं माझं जीवन पुढं येत गेलं तसं तसं दादामय मी होत गेलो आणि माझं जीवन हे दादांच्या विचाराने प्रेरित झालं. खरं तर पहिल्यापासूनच अगदी कॉलेजच्या जीवनापासूनच दादांचा माणूस म्हणून माझ्यावर शिक्का बसला. जसं जसं मी शेती करत असेल, नोकरी करत असेल, त्या त्या ठिकाणी दादांचे विचार असतील, दादांचं कार्य असेल ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी सातत्यानं काम केलं. ते करत असताना ज्या मी पत्रकारितेमध्ये काम करत असताना वेळोवेळी दादांच्या बातम्या असतील, दादांचं विचार असतील ते लोकांच्या बरोबर पोहोचवायचो आणि त्यामुळे एक दादांचा माणूस म्हणून माझ्या कपाळावर शिक्का होता. आणि नंतर मी ठरवलं की हा शिक्का आपल्याला आता ठळक करायचा आहे आणि त्यानिमित्तानं मी दादा नामा नावाचे एक न्यूज पोर्टल सुरू केलं. दादा नामा नावाने एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. शेतकरी नावाने शेतीविषयी प्रश्नांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतील, प्रयोग असतील, ते शेतकरी नामा नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर्स त्या शेतकरी नामाला झाले आणि मग दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही मुलाखती मी घ्यायला लागलो. दादांचा वाढदिवस होता आणि त्याच अगोदर पूर्वी दादांनी महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि मग त्या अर्थसंकल्पातील ज्या तरतुदी आहेत, अर्थसंकल्प लोकांच्या घराघरापर्यंत जावा, अर्थसंकल्प जनमानसापर्यंत पोहोचावा या उद्देशानं मग दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आमच्या जिल्हा बँकेचे माझे जे गुरु आहेत त्यांची मी मुलाखत घ्यायला जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये आलो. सरांनी विस्तृत अशी ती मुलाखत दिली. ती मुलाखत इतकी छान होती की ती मी जवळजवळ 10 ते 15 वेळा ऐकली आणि ऐकत असताना माझ्या मनामध्ये गोष्ट विचार आला की आपण जर ही मुलाखत आपण जर शब्दांकन केली तर निश्चितपणे लोकांच्या पर्यंत आपल्याला ती पोहोचता येईल. म्हणून मग मी ठरवलं की आपण ज्या मुलाखती मी दादांच्या घेतलेल्या आहेत यूट्यूब चॅनलवर, दादा नामा या यूट्यूब चॅनलवर ज्या मुलाखती घेतलेल्या होत्या त्याचं शब्दांकन करावं आणि मग मी ठरवलं की एक गौरवांक काढावा की कारण मला माहिती आहे की आपण लोक यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात, परंतु ग्रामीण भागामध्ये असं म्हण आहे की छापात आलंय का आम्हाला दाखवा. म्हणजे जर छापून आला असेल तर आजही प्रिंट मीडियाबद्दल छापून आला असेल तर लोकांचा विश्वास बसतो. आणि मग मी ठरवलं की ज्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत त्या आपलं शब्दांकन करावं आणि शब्दांकन करून त्याचा एक गौरवांक प्रकाशित करावा. आणि मग ते करत असताना यूट्यूब आणि गौरवांक याची सांगड घालण्यासाठी मी त्याची
मुलाखती आहेत त्या मुलाखतीवर QR कोड दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर ती मुलाखत जर वाचत असाल आणि त्या ठिकाणी जर तो तुम्ही QR कोड स्कॅन केला तर निश्चितपणे तुम्हाला त्या यूट्यूबवर जाता येतं. दादानामा जी यूट्यूब आहे त्यावर त्या ज्यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीचा व्हिडिओ पाहता येतो. अशा पद्धतीनं करत असताना, पत्रकारितेमध्ये काम करत असताना, मीडियामध्ये काम करत असताना एक गोष्ट मात्र माझ्या प्रकर्षाने लक्षामध्ये आली. कारण आता आपल्यावर एवढा जी मारा होतोय, तुम्ही जर नुसता विचार केला, तुम्ही जर नुसतं फोनवर कोणाशी बोलला आणि तुम्ही जर काही विचार त्या फोनवर तुम्ही जर सांगितले, तुम्ही अनुभव घेतलेला असेल, तुम्ही काही सर्च केलं तर सातत्यानं तुम्हाला त्याच पद्धतीच्या मुलाखती येत राहतात, सातत्यानं त्या पद्धतीच्या जाहिराती तुम्हाला येत राहतात. आणि मग मी असं ठरवलं की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी लक्षामध्ये आल्या की लोक चुकीच्या पद्धतीनं हॅमरिंग करतायत, लोक चुकीच्या पद्धतीनं दादांच्या बद्दल बोलतायत, एक प्रकारचे षडयंत्र रचतायत आणि चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचं काम करतायत. म्हणून मी ठरवलं की दादांचा जो अर्थसंकल्प आहे, दादांनी जी तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी घराघरामध्ये पोचाव्यात, लोकांच्या पर्यंत जाव्यात. म्हणून मग मी या छोटासा असा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मी आजचा दिवस मी माझ्या आयुष्यातला भाग्याचा दिवस समजतो की गेले सातत्यानं मी जे दादांच्या बरोबर राहिलो, सातत्यानं दादांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा काम केला. दादांचा माणूस म्हणून मी माझ्या कपाळावर जो शिक्का बसला तो निश्चितपणे त्याचा मला आज अभिमान आहे, त्याचा मला आज स्वतःला गौरव वाटतो. अशा पद्धतीनं एक दादांनी बळ देण्याचं काम मला केलेलं आहे. खरं तर गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही 2 वर्ष आमचं कुटुंब अत्यंत मोठ्या आघातातून गेलं. 2 वर्ष आम्ही कुणी घराच्या बाहेरच पडत नव्हतो. परंतु ज्यावेळेस मी जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये आलो, त्या सभागृहामध्ये आल्यानंतर सरांनी मला जे बळ दिलं, सरांनी आमच्या कुटुंबाला जे घरातून बाहेर येण्यासाठी बळ दिलं, तर खरंच त्यानंतर मी ठरवलं की इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं आपल्यावर जरी काही आघात झालेला असेल, आपल्या कुटुंबाला कुठल्याही प्रसंगातून जावं लागलं असेल, तरी सुद्धा आता आपण इथून पुढच्या काळामध्ये एक बळ आणि ताकद घेऊन इथून पुढच्या काळामध्ये दादांच्या बरोबर राहायचं. आणि हे करत असताना अनेकांचं मला सहकार्य मिळालं. दुर्गाडे सर असतील, जिल्हा बँकेचे सगळे अधिकारी असतील, मार्केट कमिटीचे शरदरावजी जगताप असतील, बाळासाहेब कामते असतील, असे अनेक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमच्या परिसरातील काही कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, या सर्वांनी एक बळ देण्याचं काम केलं आणि त्याच्यातूनच हे दादांचा अर्थसंकल्प विकासाचा हे पुस्तक निर्माण झालं. या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं की जास्तीत जास्तपणे लोकांच्या पर्यंत दादांचे विचार आणि लोकांच्या पर्यंत दादांनी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. खरं तर आमच्या सर्वांचं एक स्वप्न आहे. माझ्या पांडुरंगाची जी सेवा आहे, माझ्या पांडुरंगाने आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची पूजा करावी, पांडुरंगाचं बळ त्यांना मिळावं आणि या राज्याचं मुख्यमंत्री पद म्हणून दादांनी त्या मुख्यमंत्रीपदी बसावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा दादांना देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारचं पाठबळ मला दादांनी द्यावं. आणि खरंच मी माझा हा दिवस आहे तो माझ्या आयुष्यातला एक भाग्याचा आणि परमभाग्याचा दिवस समजतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खरं तर मी या ठिकाणी आल्यानंतर मी गांगरून गेलो की आता एवढा मोठा कार्यक्रम आपण कसं येवायचं. परंतु दादांनी जी ताकद दिलेली आहे, एका सामान्य कार्यकर्त्याला जी दादा ताकद देतात ते खरं तर हे एक आदर्श आणि जिवंत असं उदाहरण आहे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा दादांचं आमच्या कुटुंबियांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खरं तर दादा सातत्यानं आता आमची 4थी पिढी तुमच्या बरोबर येत आहे. पहिल्यांदा आजोबा, वडील, मी राष्ट्रवादी युवतीमध्ये होतेच आणि आता आज माझी मुलगी देखील तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आहे. तर तुमच्यावरचं प्रेम आमच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये नक्कीच पाजरत आहे. तर आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्या दादांचा अर्थसंकल्प विकासाचा गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होत आहे. तर मी दादांना विनंती करते की त्यांनी गौरव अंकाचा प्रकाशन करावं. बैठे त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय माननीय श्री सुनील चांदेरे साहेब यांच्या कार्य अहवालाचं देखील प्रकाशन होणार आहे. उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर सुनील चांदेरे साहेबांच्या कार्य अहवालाचं देखील त्यांनी प्रकाशन करावं अशी मी दादांना विनंती करते.
त्याचबरोबर या ठिकाणी दादा पुरंदरमधून ईशान देव म्हणून एक विद्यार्थी आलेला आहे. साधारणतः 11वी मध्ये आता त्याला फर्ग्युसनला ऍडमिशन मिळाले. वाढदिवसानिमित्त त्याने तुमचं स्केच साकारलं आहे आणि ते खास देण्यासाठी तो आज या ठिकाणी आलाय. त्याचबरोबर जसं मी म्हणाले, माझी छोटी मुलगी अभया सकाळपासून आजोबांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि मी दादांसाठी वाढदिवसाचं ग्रीटिंग बनवणार म्हणून ती खास तुमच्यासाठी आज एक छोटंसं ग्रीटिंग तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आली. यानंतर आपले मनोगत माननीय श्री सुनील चांद्रे साहेब उपाध्यक्ष. माननीय डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर, अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, आमचे मित्र गुणशेखर बापू जाधव यांच्या दादांचा अर्थसंकल्प विकासाचा या गौरवांकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आणि PDC बँकेचे व्हाईस चेअरमन आणि अतिशय उत्तम पद्धतीने PDC बँकेमध्ये मला ज्यांचं सहकार्य मिळतं, संचालक मंडळाला सहकार्य मिळतं आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उत्तम पद्धतीने काम करतात त्या चांद्रे साहेबांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे ज्यांनी विरोधी पक्षनेते, खासदार, वेगवेगळ्या पदावरती काम केले ते आदरणीय आणि आपला PDC बँकेचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा गुले, व्हाईस चेअरमन सुनीलजी चांद्रे साहेब, बालचंद्र जगताप साहेब, संचालक रणजित तावरे, संचालक प्रवीणजी शिंदे, संचालक अनिरुद्ध देसाई साहेब, CO राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ, त्याचप्रमाणे बाळासाहेब कामते, व्हाईस चेअरमन सोमेश्वर कारखाना, शरदराव जगताप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अमित झेंडे युवक अध्यक्ष, दत्ताशेठ जोरंगे संदेश पवार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे गणेशजी जगताप, डॉक्टर शंतनू जगदाळे अध्यक्ष NCP हडपसर, प्राचीताई देशमुख अध्यक्ष NCP महिला, त्याचप्रमाणे आमसर जगताप, राजेश चव्हाण, पृथ्वीराज निगडे, दिलीपराव थोपटे, कांचनदादा निगडे, पिंकूशेठ माऊरकर, नाना सस्ते, माऊली चव्हाण, बरेचसे कार्यकर्ते खरं तर इकडं या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सगळेच उपस्थित असणारे मान्यवर, सगळे महत्त्वाचे काम, त्याचप्रमाणे तेजपाल सोशल मीडियाचा पुरंदर तालुक्याचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे अक्षय निगडे, अजिंक्य कड उपाध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असे जे विविध मान्यवर या ठिकाणी आपण आलात. आपण सगळेजण आज गणेश विसर्जन सगळीकडेच मिरवणूक असताना सुद्धा आपण गुणशेखर बापूंच्या प्रेमापोटी, त्याचप्रमाणे सुनील चांद्रे साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल आपण सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. अमितजी कंधारे त्यांचंही मी मनापासून त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खरं तर गुणशेखर बापू 1991 पासून अजितदादांच्या बरोबर सातत्याने ते काम करत आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनगणनेमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गुणशेखर बापूंनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना समाधान वाटतं. मधल्या काळामध्ये दादांचा वाढदिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने साजरा केला. कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दादांनी आयुष्यभरामध्ये समाजासाठी किती काम केलं, राजकारणामध्ये किती केलं, किती लोकांचे आयुष्य त्या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न केला ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आणि गुणशेखर बापू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलाखत घेतली की दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत दिली पाहिजे. आणि मग आम्ही त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मुलाखत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस दादांचा संपूर्ण जो आयुष्याचा जो पट आहे, जीवनपट, ते आमच्या सगळ्यांच्या समोरून त्या ठिकाणी गेला. याही पूर्वी एकदा मीडियाचे लोक आले होते मुलाखत घ्यायला. मी जवळजवळ 38 मिनिटं दादांच्या बद्दल त्यांनी म्हणजे 5-7 मिनिटं बोला, म्हणजे आणखी बोला असं 38 मिनिटं, म्हणजे खरं तर मेन सोशल मीडियाचे ते सगळे होते, तिथं बोलले होते. म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारचे पदर की जे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतात पण ते आपल्याला त्या ठिकाणी माहिती असतात. म्हणजे महाराष्ट्र उठण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी कामाला लागणारा महाराष्ट्रातला एकमेव माता म्हणून आपण सगळेजण आज
पाहतो. सगळेजण ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा एक पॅटर्न त्यावेळेस होता. राजकारण करत असताना बघतो करतो, काळजी करू नको, पाठीवाट टाकणं, कुणालाच न दुखावणं, अशा प्रकारचा एक राजकारणाचा पॅटर्न त्या ठिकाणी होता. पण 1991 मध्ये अत्यंत कमी वयामध्ये ज्यावेळेस लोकसभेमध्ये खासदार म्हणून प्रचंड मतानं दादा त्या ठिकाणी निवडून गेले आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस त्यांनी भवानीनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून त्या ठिकाणी कारभार सुरू केला. त्याच्याही आधी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, त्यांची कामं करणं, अधिकाऱ्यांच्याकडे जाणं, अशा प्रकारचे दादा रात्रंदिवस काम करत होते. मी ज्यावेळेस कार्यकर्ता म्हणून दादांच्या जीवनपटाकडे त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस प्रत्येक जण मला आता इथं बसणाऱ्या सगळ्यांना मला सांगायचंय, ज्यावेळेस सर्वात मोठं काम येतं, सर्वात मोठं संकट येतं, सर्वात महत्वाची अडचण येते, आता कुणाकडनंच मग काम होणार नाही, मग आता कुणाकडे गेलं पाहिजे, त्यावेळेस रामसर शरदराव सगळ्यात अगोदर कोण आठवतात तर दादा आठवतात. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संकटाच्या वेळी, आनंदाच्या वेळेस कुठलाही प्रसंग आल्यानंतर दादा आपल्याला त्या ठिकाणी आठवतात. मी अडचण आली की मलाही डोळ्यासमोर दादा येतात. मला कधी कधी वाटतं दादांना अडचण आल्यानंतर दादांना कोण आठवत असेल, किंवा दादांनाही अडचणी असतात, त्यांनाही संकट आहेत, त्यांनाही वेदना आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी असतात, त्यांनाही कितीतरी वेळा असं वाटत असेल कशासाठी करतोय. आणि मग त्यांची ज्यावेळेस अडचण येते, त्यांची ज्यावेळेस परीक्षा असते, त्यांचा ज्यावेळेस प्रसंग असतो, अशा प्रसंगाच्या वेळेस जर रात्रंदिवस हा माणूस जीवाची कुर्बान करून त्या ठिकाणी आपल्यासाठी वेळ देतो, रात्रंदिवस कधी स्वतःसाठी वेळ दिलेला नाही, मग रात्रंदिवस वेळ देणारा नेता ज्यावेळेस संकटात असतो, परीक्षेची वेळ असते, अशा वेळेस आपण कार्यकर्ते म्हणून त्याच्यासाठी काय करतो हाही प्रश्न आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मनाला विचारला पाहिजे. जसं आपल्याला दुःख आहे, जसं आपल्याला वेदना आहे, आपल्याला संकट असतात, आपल्याला टेन्शन असतात, आपणही कधी कधी घरी स्वतःच्या दुःखामध्ये, टेन्शनमध्ये झोपत असतो, रडत असतो. असं सगळेजण आपण त्या ठिकाणी उत्तम बापू दादाही माणूसच आहे, दादांनाही अडचणी आहेत, दादांनाही कुठेतरी पाय ओढतात, दादांनाही कॉर्नर केला जातो, त्यांनाही चक्रव्यूहामध्ये टाकलं जातं. मग मी एक कार्यकर्ता म्हणून विचार करतो, जसं अभिमन्यूला त्या काळामध्ये चक्रव्यूहामध्ये टाकल्यानंतर सगळे लोक आजूबाजूने त्या चक्रव्यूहामध्ये टाकल्यानंतर त्याचा शिरच्छेद कसा करायचा, पराभव कसा करायचा, याच्याबद्दलचं प्लॅनिंग त्या अभिमन्यूच्या बाबतीमध्ये जसं त्या काळामध्ये महाभारतात होत होतं, आजही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महाभारत घडतंय राजकारणामधलं. आणि या महाभारतामध्ये अभिमन्यू म्हणून आपले दादा त्या ठिकाणी चक्रव्यूहामध्ये त्या ठिकाणी घुसलेले आहेत. आणि चक्रव्यूहामध्ये घुसल्यानंतर हा माणूस उद्या महाराष्ट्राचा आजही नेता आहे, उद्याही नेता होणार. यांना आपण रोखू शकत नाही, यांना थांबवू शकत नाही. क्षमता आहे, कपॅसिटी आहे, पारदर्शक कारभार आहे, स्वच्छ चारित्र्य त्या ठिकाणी आहे, कार्यकर्त्यासाठी रात्रदिवस उभा राहतात, विकासाचे नवीन नवीन मॉडेल त्या ठिकाणी उभ्या करतात. ज्या ज्या संस्थेला दादांचा हात लागला, परिस्पर्श झाला, त्या त्या संस्थेचं सोनं झालं. आज आपण ज्या सभागृहामध्ये बसलो, ज्या पीडीसीसी बँकेच्या सभागृहामध्ये बसलो, 1990 साली याचा प्लॅन तयार झाला. 90 साली 95 मध्ये दादा चेअरमन असताना त्या ठिकाणी उद्घाटन झालं. म्हणजे आतापासून जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी अशा प्रकारची पीडीसी बँकेची इमारत त्या ठिकाणी असावी याचा विचार त्या काळात त्यांच्या मनात आला. आजही पीडीसी बँकेमध्ये परवा सिरियाचे लोक आलते, जॉर्डनचे लोक आलते, नेदरलँडचे लोक आलते, वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये लोक सतत या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर उल्लेख करतात एवढं चांगल्या प्रकारचं आर्किटेक्ट डिझाईन, एवढं चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग, हे बघून ते आश्चर्यचकित त्या ठिकाणी वर्तात. वरचं सभागृह वगैरे हे पाहिल्यानंतर एक जिल्ह्याची बँक एवढं काम करू शकते. आणि मला मुद्दाम सांगायचंय, दादा 1991 ज्यावेळेस या पुणे पीडीसी बँकेमध्ये त्यांनी पदार्पण केलं, 250-300 कोटी रुपयाच्या ठेवी असणारी आपली बँक 13,500 कोटी रुपयाच्या ठेवीपर्यंत जाऊन पोहोचते. हे दादांच्यामुळे त्या ठिकाणी होऊन बसतंय. आज बाळासाहेब तुम्ही या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून या ठिकाणी आहेत, एपीएससी शरदराव आहेत. जिथं जिथं दादांनी हात लावलाय त्या सगळ्या ठिकाणी सोनं गेलं. आता परवा दिवशी आम्ही बारामतीला एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूरला चाललो होतो. 2 गाड्या होत्या आणि ज्यावेळेस करा नदी आम्ही पाहिली, तर करा नदी पाहिल्यानंतर इथं आपण मुळा मुठा नदीमध्ये सुद्धा ज्या डेव्हलपमेंट चालू नाहीत अशा प्रकारचं नदी सुधारणा योजना आजपर्यंत मी त्या ठिकाणी बाहेर ठिकाणी पाहिलेली नाही. कदाचित गुजरातमध्ये चुकून असलं तरी चालेल. आता थोडंसं पुणे शहरामध्ये मुळा मुठेचं चालू आहे, पण ते दादांच्या मुळे चालू आहे. तशा प्रकारचं मॉडेल बारामतीने दादांनी त्या ठिकाणी तयार केलं. परदेशामधल्या सिटी सारखी सिटी 25-30 वर्षामध्ये एखादा माणूस उभारू शकतो. म्हणजे याच्यावरून लक्षात करा की कसली व्हिजन त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून मला एकच तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय, परवा गुणशेखर बापू त्या ठिकाणी दादा नारायणपूरला
कंडोलन्स व्हिजिटसाठी आले होते. नारायण महाराजांच्या तिथं भेट देण्यासाठी आलेले, सांत्वन करायसाठी. कांचनदादा राजू त्या ठिकाणी सहज गुणशेखर बापू म्हणले की दादा आम्ही दादा नामा नावाचं पुस्तक त्या युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सुरू केलं आहे आणि दादांचा अर्थसंकल्प विकासाचा हा जो गौरव ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशन केलाय. आणि म्हणले मी सांगितलं की गुणशेखर बापू दादा म्हणले 1991 पासून गुणशेखर बापूंच्या बरोबर मी त्या ठिकाणी काम करतोय, त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही. म्हणजे 1991 सहजपणे दादांनी त्या ठिकाणी ओळख दिली. माझ्याबरोबर आता संदेश पवार इथं आहे. ज्यावेळेस आपल्या पक्षामध्ये पार्टिशन झालं आम्ही सगळेजण त्याच रात्री दादांना भेटायला गेलो. संदेश पवार विद्यार्थी अध्यक्ष त्यावेळेस माझ्याबरोबर होता. प्रचंड गर्दी होती, त्या गर्दीमध्ये दादांची ओळख करून दिली. नंतर बांद्र्याला कार्यक्रम होता, नंतर अजिंक्य वगैरे सगळेजण बसले. पृथ्वीराज तुम्ही सगळे अक्षय गेला भेटायला तेजपाल, त्यावेळेस तिथे गेल्यानंतर एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये दादा संदेशला म्हणले अरे तू परवा दिवशी घरी येऊन बंगल्यावर येऊन गेला ना. एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये साध्या कार्यकर्त्याचा नावासह लक्षात ठेवण्याचं काम त्या ठिकाणी दादा करतात. याच्यावरून लक्षात घ्या. म्हणून दादा हे सोन आहे. राजकारणामध्ये अशी माणसं वेळोवेळी त्या ठिकाणी होत नाही. वेगळी वाट त्यांनी चोखाळली. खरं बोलणं, स्पष्ट बोलणं, पारदर्शकपणाने त्या ठिकाणी वागणं, विकास करणं आणि सामान्य कार्यकर्त्याला बळ देताना कदाचित मोठा माणूस दुखावला तरी चालेल पण सामान्य माणसाचे अश्रू पुसायचं काम त्यांनी त्यावेळेस केले. राजकारणामध्ये एक नवीन वाट चोखाळली त्यांनी, वेगळी वाट चोखाळली. धाडसाची होती, त्रासाची होती, पण नवीन वाट ज्यावेळेस आपण चोखाळतो त्या नवीन वाटेवरती दगडगोटे असतात, काटे असतात, विंचू असतात, पायाला जखमा होतात, वेदना होतात, रक्तबंबाळ आपण होतो. तरी त्या वाटेवरून चालत चालत गेल्यानंतर काही काळानंतर त्याच वाटेची वहिवाट होते आणि तिथं हायवे त्या ठिकाणी तयार होतो. नवीन वाट चोखाळताना दादाने सगळ्या वेदना झाल्यात. काटे असतील, विंचू असतील, दगडगोटे असतील, पाय असतील, मन असेल, रक्तबंबाळ झाले अनेक वेळा त्यांनी वेदना सहन केल्या. आज मला एक सांगायचंय, नवीन वाट चोखाळताना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सूर्यप्रकाश निर्माण करण्याचं काम दादांनी तयार करत असताना मला आपल्याला एकदा विचारायचंय, दादांनी आम्हाला काय दिलं याचा ज्या वेळेस आपण हिशोब मांडतो त्यावेळेस आम्ही दादांना काय देणार आहे ही परत देण्याची वेळ आलेली आहे. पण कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, आजपासून आपण त्या ठिकाणी कामाला लागले पाहिजे. महाराष्ट्राचं हे उद्याचं स्वप्न आहे, महाराष्ट्राचं हे भविष्य आहे, महाराष्ट्राचा हा कर्णधार आहे. आणि आज सगळ्या बाजूंनी चौफेर सगळ्या बाजूंनी ज्यावेळेस त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय त्यावेळेस मला सगळ्यांना सांगायचं, आपण मावळे बनून, सरदार बनून किती त्यांचे त्या ठिकाणी घेरायचा प्रयत्न केला, किती अभिमानुसारखं चक्रव्यूहामध्ये दादांना त्या ठिकाणी पेचा टाकायचा प्रयत्न केला गेला, किती त्या ठिकाणी संपवायचा प्रयत्न केला गेला. आजपासून आपण त्या ठिकाणी कामाला लागू. कार्यकर्त्याला कार्यकर्ता बांधू. कार्यकर्ता असेल, सरदार, प्रत्येक माणसाने ठरवलं पाहिजे माझा रोल काय, मी या ठिकाणी दादांना स्टँड करण्यासाठी काय केलं पाहिजे, माझा रोल काय, याचा विचार करून प्रत्येकाने आपली भूमिका बजवायची हीच वेळ आहे. वेळ जर गेली तर नियती आपल्याला माफ करणार नाही, काळ आपल्याला माफ करणार नाही. आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी जर विचार करा, दादा राजकारणात आहेत म्हणून आधार आहे, कल्पना थोडी करा. उद्या दादा म्हणजे राजकारणाला राम राम, मला काय राजकारण करायचं नाही, मी मग आपलं समाजकारण करतो. विचार करा, त्यावेळेस जी पोकळी तयार होईल ना त्यावेळेस सामान्य माणसाला कोण आहे, त्यांना आधार देणारे कोण आहे, ठामपणाने बोलणारे कोण आहे, बजेट धाडसाने मंत्रिमंडळातून आणणारे त्या ठिकाणी कोण आहे, कोणी त्या ठिकाणी नाही. आज ब्युरोक्रेसी असेल, वाईट प्रवृत्तीचे लोक असतील, या सगळ्यांना ताट मानेल एका शब्दामध्ये सगळ्यांना गार करणारं, सगळ्यांच्यावरती कमांड असणारं आणि सगळ्यांना ताकदीने त्या ठिकाणी चुकीच्या माणसाला सरळ करायची धमक आज महाराष्ट्रामध्ये एकाच माणसात आहे, ते म्हणजे तुमच्या आमच्या अजितदादांच्या मध्ये त्या ठिकाणी आहे. ही धमक, ही ताकद, ही बळकट करायची असेल तर आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. परवाही 2-2.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस बारामतीला सहज एक कार्यक्रम होता त्यावेळेस मी कार्यकर्त्यांच्याकडे गेलो आणि कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी बोलायला सांगितलं, मार्गदर्शन करायला सांगितलं. मी 2-3 ठिकाणी सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमी मतं पडली का, पडली. पराभव झाला का, झाला. जे घडलंय ते मान्य करायचं, वस्तुस्थिती त्या ठिकाणी स्वीकारायची. आता काय केलं पाहिजे, आता पुढे गेलं पाहिजे. मला एक सांगायचे, आपल्याकडे दादांसारखं काम करणारा, कष्ट करणारा, अभ्यास असणारा, विचार असणारा, परिपक्व असणारा, सर्वांशी संबंध असणारा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचा एक केडर असणारा अशा प्रकारचा नेता आपल्याला लाभलाय. मला सांगा, दादांनी 10 वेळा, उत्तम बापू आणि आम्ही तिथं बसलेत, मला विचारायचे गणेश दादा, दादांनी 10 वेळा त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडले. मला सांगा, दादांनी ज्या पद्धतीचा, ज्याला आपण वेलफेअर बजेट म्हणतो, कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो. अर्थशास्त्रामध्ये एक थीम आहे, वेलफेअर बजेट, वेलफेअर बँकिंग. राज्य जे असतं ना ते राज्य फक्त नफा मिळवण्यासाठी नसतं, मिळालेला रेव्हेन्यू, मिळालेलं उत्पन्न सामान्य माणसाला, गरिबांना, शेतकऱ्यांना,
दीनदलितांना, युवकांना, विद्यार्थ्यांना या सगळ्यांच्या पर्यंत परत पाठवण्याचं काम आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कुणीच केलं नाही. ते काम तुमच्या माझ्या नेतृत्वानं दादांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आपण सगळे महाराष्ट्रातली जनता तुफान गर्दी असते. दादा ज्या वेळेस जातात भगिनी सगळ्या त्यांच्या दोन्ही हातामध्ये राख्या बांधतात. माझा भाऊ भावाने ओवाळी टाकली, त्यांना विचार केला गरिबांच्या. आता माझी जी भगिनी आहे त्या भगिनीला त्या ठिकाणी 1,500 रुपये दिले पाहिजे. 2 भगिनी असतील तर 3,000 रुपये मिळणार. 5 रुपये त्या ठिकाणी दुधाला अनुदान मिळायचा निर्णय घेतला. मुली जर त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्ट असेल, ऍग्रिकल्चर असेल, सगळी फी त्या ठिकाणी माफ. आपल्या जिल्हा बँकेला दादांनी आदेश दिला की शैक्षणिक कर्ज देत असताना 60% शैक्षणिक कर्ज ठेव. आज परवा मला एक पवार म्हणून चौदरवाडीचे दादा भेटले आणि त्यांचा मुलगा इंग्लंडला गेला. 6 वर्षापूर्वी त्यांनी कर्ज घेतलं. घरी गेलो आम्ही त्यावेळेस 6 वर्षापूर्वी संतोष शेंडकर पत्रकार माझ्याबरोबर होते. बसायला जागा नव्हती. त्यांचा सगळा जो काही पसरा आहे घरात आवरून ठेवला आणि चहा पाजला. मला माऊली ढाब्यावरती मी त्या दिवशी बसलो. आमचे माऊली इथं आले, तिथं ते मला भेटले. म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसातून भेटता. नाही म्हणजे मी इंग्लंडला होतो. म्हणजे काय करत होता? म्हणजे 6 महिने इंग्लंडला होतो. दादांनी जी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी सुरू केली, शैक्षणिक कर्ज सुरू केलं, ते कर्ज घेतलं. माझा मुलगा अमेरिकेला असतो. मी म्हणलं पगार किती असतो? म्हणजे मुलांनी सांगितले पगार वगैरे काय विचारू नको, जेवढं तुम्हाला बाबा पैसे लागतील ना तेवढं मी खात्यात टाकेल, पण म्हणजे चांगला पगार असेल. म्हणजे कसं काय? म्हणजे त्यांनी टेस्ला गाडी घेतली आणि परवा त्या ठिकाणी महिनाभरापूर्वी ऑडी गाडी घेतली आणि मला त्या गाडीचा नारळ फोडायला त्यांनी त्या ठिकाणी इंग्लंडला बोलवलं आणि एक बंगला त्यांनी बांधलाय. 6 महिन्यामध्ये 6 वर्षामध्ये त्यांनी एवढी मोठी प्रगती त्या ठिकाणी केली. अशी अनेक उदाहरणं भेटत आहेत. हे का? दादांनी कोराळ्याच्या कार्यक्रमात आम्हाला सांगितलं आधी 10%चं 7% केलं, 7%चं पुन्हा 6% शैक्षणिक कर्ज केलं. राजू, तर हे सगळं तूच इथं बसलेलं बऱ्याच जणांना हे का केलं जातं? माझा शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या कुटुंबातला एखादा मुलगा देशात परदेशात गेला, त्याने शिक्षण घेतलं, एक कुटुंब सुखी झालं तर त्या गावाचा परिसराचा विकास होतो. ही भावना कुणाच्या मनात असते? ती दादांच्या मनात असते. म्हणून विचार करा, जे बजेट आजपर्यंत मी तर खरं तर अर्थशास्त्राचा विद्यार्थी कुणीच बजेट मांडलेलं नाही. अशा प्रकारचं वेलफेअर बजेट ज्यावेळेस दादा मांडतात, आपल्यासाठी एवढं सगळं करतात. मला एकच सांगायचंय, काळ थोडे दिवस आहे. आपण सगळ्यांनी विचार करा. मित्र असतील, परिवार असतील, त्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचा. त्यांचा विचार लोकांच्या पर्यंत पटवून द्या. आज मला सांगतात जे उसवलेलं मन आहे, रक्तमांबळ झालेलं मन आहे, जे वेदना आहे, या ठिकाणी आपण समर्थपणे शून्यातून पुन्हा स्वराज्य निर्माण करून दादांना उद्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचंय. देशाचा आदर्श मुख्यमंत्री म्हणजे दादांना करायचं असेल, एवढी धमक फक्त दादांच्या मध्ये आहे. महाराष्ट्र नंबर 1 ला नेण्याचं, पुणे जिल्हा नंबर 1 ला नेण्याचा, आपला शेतकरी असेल, गोरगरीब असेल, तरुण असेल, महिला असतील, सगळ्यांसाठी काम करण्याची धमक, ती ताकद, ती शक्ती, ती एनर्जी, ते सगळे असणार. प्रशासनावर असणार कमांड आणि सगळ्याशी असणार रिलेशन आणि सगळ्यांच्यावर असणारी माया. मी जे बघितलेत ना दादा, वरून कडक असले तरी प्रत्येकाच्या बद्दल त्यांच्या मनात इतकी कणव आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या लोकांना काही प्रमाणात कळलंय. आता 3 महिन्यानंतर अजून काही ते कळावं, अजून त्याच्यामध्ये बदल व्हावा आणि आपण जर ठरवलं तर मला असं वाटतं हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतील. इरादे अगर नेक हो तो सपने भी साकार हो जाते, अगर सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान हो जाते. हे आपण करूच. मला त्या ठिकाणी विश्वास आजपासून प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यापर्यंत गेलं पाहिजे. गुणशेखर बापू, तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. दादांच्या निमित्तानं जो गौरव अंक आपण प्रकाशित त्या ठिकाणी केलाय, त्याच्यामध्ये दादांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत ते सगळे पैलू आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामधून दादांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व पोहोचवायचा प्रयत्न केलाय. युट्यूब चॅनल सुद्धा त्या ठिकाणी तयार केले. आमचे चांद्रे साहेब अतिशय उत्तम पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. प्रचंड वाचन त्यांचं असतं, व्यासंग असतं, उत्तम पद्धतीनं भाषण करतात. बँकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी काम करतायत. शेतकऱ्यांसाठी इंद्रायणी तांदूळाच्या माध्यमातून सतत वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल त्या निमित्तानं दादांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित होतोय. मी दादा या कार्यक्रमासाठी आज खरं तर गणेश विसर्जन आहे, सगळीकडे प्रत्येक मंडळांच्या मिरवणूक आहेत, सगळेजण आपापल्या पद्धतीने बिझी असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. दादा, तुम्ही आपल्या एका छोट्या पण अतिशय हुशार, बुद्धिमान अशा प्रकारचा कार्यकर्ता असणारे गुणशेखर बापू आणि बँकेमध्ये अतिशय उत्तम काम करणारे आमचे सुनील चांद्रे साहेब, या दोघा कार्यकर्त्यांनी तयार केलेले जे काही कार्य अहवाल आणि पुस्तक आणि युट्यूब चॅनेल याच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा, एवढा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा
आपण वेळ दिलात, कार्यकर्त्याच्या पाठीवरती थाप मारण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपलं त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि दादा, मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं एकच शब्द देतो, आम्ही तर कामाला लागलेलो आहोतच सगळे, मी सगळेजण उद्याच्या काळामध्ये रात्रीचा दिवस करू, तुमचं नेतृत्व तळ हातासारखं आम्ही जपायचा प्रयत्न करू. तुम्ही नाउमेद होऊ नका, तुम्ही पाठीमागे सरू नका, धाडसानं, तेजानं, आत्मविश्वासानं पूर्वीसारखंच तुम्ही ज्या पद्धतीने आता जात चाललात त्याच पद्धतीने पुढे जावा. आणि महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या मनामध्ये एकच स्वप्न आहे, दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. त्यासाठी आम्ही सगळेजण आजपासून कामाला लागतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. गुणशेखर बापू तर सुनील चांद्रे साहेबांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि दादांचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व माननीय अजितदादा यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी दादांना विनंती करते. आपल्या बँकेचे विद्यमान चेअरमन दिगंबर दुर्गाडे, व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे, सुरेश अण्णा गुल्ले, भालचंद्र जगताप, रणजित तावरे, प्रवीण शिंदे, CEO बँकेचे अनिरुद्ध देसाई, पक्षाचे पुरंदरचे अध्यक्ष उत्तम दुबार, सोमेश्वरचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कामटे, शरद जगताप, सभापती मार्केट कमिटी अमित झेंडे, दत्ता सुरंगे, संदेश पवार, गणेश जगताप, डॉक्टर शंतनू जगदाळे, हडपसरचे अध्यक्ष प्राचीताई देशमुख, महिला अध्यक्ष राम जगताप, राजेश चव्हाण, दिलीपराव थोपटे, कांचन इंगळे, पिंकू शेठ माहुरकर, नाना सस्ते, माऊली चव्हाण, सर्व उपस्थित असणारे मान्यवर ज्यांनी हे पुस्तक त्या ठिकाणी दिलेल्या आज ज्याचं प्रकाशन आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, दादा नावा यूट्यूबचे चॅनलचे प्रमुख गुणशेखर जाधव, ईशान देव, एक छोट्या मुलीने ग्रीटिंग कार्ड तयार केलं ते आमची वाणीवाडीची अभया चव्हाण, तिचे आई वडील, ते सगळे पालक, प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर अनंत चतुर्दशी आणि त्याच्या मुहूर्तावर दादांचा अर्थसंकल्प विकासाचा या गौरवांकांचं प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण जमलो. सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं या गौरवांकांचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. तसंच त्यालाच बघून आपण आपले व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे त्यांनी कामकाज अहवाल एक तयार केलेला आहे, त्या कामकाज अहवालाचं पण प्रकाशन झालं असं जाहीर करतो. दादांचा अर्थसंकल्प विकासाचा या गौरवांकांचं संपादक गुणशेखर जाधवने या चांगल्या कामात त्यांना सहकार्य करणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन दिगंबर दुर्गाडे आणि इतर पण काही मान्यवरांनी गुणशेखरला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, गेल्या 10 दिवस विद्येची देवता आणि कलांचा अधिपती म्हणून श्री गणराय आपल्या सर्वांच्या घरी विराजमान झालेले. 1.5 दिवसाचा दुसऱ्या दिवशी विसर्जन झालं. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस गौरी आल्या गेल्या आणि 10 दिवस पूर्ण होऊन आज 11व्या दिवशी अनंत चतुर्दशी आलेली आहे. आणि त्यांच्या येण्याने सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य राज्यात पाहायला मिळालं, देशात पाहायला मिळालं, पुण्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळालं, सगळीकडे पाहायला मिळालं आणि आनंद होता. आज आपल्या मंगलमय वातावरण होतं. सगळेजण त्याच्यामध्ये अतिशय अंग झोकून काम करत होते. परंतु आज आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप देतोय. मी आता सकाळपासून अनेक ठिकाणी अभिषेक केले, आरती केली, मानाच्या गणपतीचं दर्शन घेतलं, काही मिरवणुकीची सुरुवात करून दिली आणि थोडंसं जड अंतःकरणाने, कारण हा जो माहोल असतो तो खूप समाधान देणारा असतो.
आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आज आपल्या सगळ्यांच्यावर आलेली आहे. चांगलं वातावरण आहे, विसर्जन पण व्यवस्थित व्हावं, मिरवणुका चांगल्या पद्धतीनं पार पडाव्यात, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, गणेश भक्तांनी त्याला साथ द्यावी, गणेश मंडळांनी कुठंही चुकीच्या गोष्टी होणार नाही याबद्दलची खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी. हेच मी अनेक चॅनलला सकाळपासून इथं येईपर्यंत सांगत होतो. आज आपण पण बाप्पाला निरोप देतोय. राज्यातले शेतकरी असतील, कष्टकरी असतील, माता भगिनी असतील, तरुणांच्या आयुष्यामध्ये समृद्धी, भरभराट, आनंद यावा ही मी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. मला अनेक पत्रकारांनी विचारलं, बातमीदारांनी विचारलं, मीडियावाल्यांनी विचारलं, तुम्ही काय मागण्या केल्या? म्हणलं काय नाही, मी सर्वांच्या करता मागितलं. शेवटी सगळे समाधानी असेल तर वातावरण चांगलं राहतं, कायदा सुव्यवस्था चांगली राहते, जाते सलोखा राहतो आणि आपल्याला आपलं आपलं काम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करता येतं. आपला लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आपल्या सर्वांच्या वतीनं आपण आवाहन देखील त्यांना देतो. मी पण सर्वांच्या वतीनं दिलेलं आहे. तसंच काल झालेल्या ईदच्या देखील आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. थोडंसं उद्याच्याला मुंबईत 18 तारखेला ईदची सुट्टी दिलेली, काहींना 16 तारखेला सुट्टी होती. थोडं पुढं मागं होतं, कधी चंद्र कधी दिसतो, काय दिसतो त्याच्यावर पण अवलंबून असतं. पण काल ईद होता, आज अनंत चतुर्दशी आहे, त्याच्यामध्ये आज मराठवाडा मुक्ती दिन पण आहे. त्यानिमित्तानं मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी ज्यांनी त्या काळामध्ये बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात मराठवाडा मुक्ती सैनिकांना आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. त्यांच्या कार्याचं, त्यांच्या त्यागाचं स्मरण देखील करतो. राज्यातल्या जनतेला मराठवाडा मुक्ती दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. तसंच आज अजून एक प्रबोधनकार KC ठाकरे यांची आज जयंती आहे, त्यांनाही मी वंदन करतो. आज देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनाही दीर्घायुष्य लाभावं. त्यांच्या मनामध्ये देशाला पुढे नेण्याचं जे स्वप्न आहे, जे व्हिजन आहे, जगामध्ये तुमच्या माझ्या देशाचा लौकिक वाढवण्याच्या करता जे परिश्रम ते घेत आहेत आणि समाजातल्या सर्व घटकाला समाधानी करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला यश मिळावं अशा प्रकारच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पण मी पंतप्रधान महोदयांना शुभेच्छा देतो. आज खरं तर आमच्या गुणशेखर जाधव यांनी मला माझ्या राजकीय जीवनाला मी 87 साली बारामतीला सुरुवात केली, परंतु बघता बघता मला पहिल्यांदा बारामतीकरांनी डायरेक्टर केलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आणि तेव्हापासून 91ला मला वाटतं केलं त्यांनी. 91 पासून मी कालच्या वर्षापर्यंत इथं डायरेक्टर होतो. नंतर मी राजीनामा दिला कारण माझ्याकडे व्याप वाढलेला. शेवटी आपल्याला जेवढ्या पेलवेल, जेवढं झेपेल तेवढंच आपण त्या ठिकाणी करावं, नाहीतर इतरांना संधी द्यावी. मी यावेळेस कबड्डीचं राज्याचं अध्यक्षपद पण सोडलं, ते आपल्या अतुल बेनकेंनी स्वीकारलं. मी माझा डायरेक्टरशिप पण सोडली, ती आमच्या रणजित तावरेंना त्या ठिकाणी मिळाली. मला साधारण माझा स्वभाव असा आहे की जनता ज्यावेळेस आपल्याला पाठिंबा देत असते, प्रेम करत असते, त्यावेळेस तोपर्यंत आपण काम करत राहायचं. ज्यावेळेस आपल्याला आवाक्याबाहेर प्रतिनिधित्व मिळतं त्यावेळेस जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच ठेवायचं, बाकीचं इतरांना देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातूनच तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं खरं तर पुरंदरवासियांनी, शिरूरवासियांनी, माझ्या हवेली त्यावेळेसचा पिंपरी चिंचवड, वडगाव शहरी, चंद्रनगर, खराडी, इकडं माझं बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर या सगळ्यांनी त्या काळामध्ये मला निवडून दिलं. माझी पाठी कोरी होती लोकसभेला, पण मला 4-6 महिन्यातच 4च महिन्यात मी राजीनामा दिला आणि पुन्हा पवारसाहेब आले, तिथं खासदार म्हणून पुन्हा साहेबांनी राजीनामा दिला, पुन्हा बापूसाहेब तिथे आले. 5 वर्षात 3दा त्या निवडणुका झाल्या. पण तेव्हापासून मग मला राज्य सरकारमध्ये सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळावरती कामाची संधी राज्यमंत्री म्हणून मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, जिल्ह्याने मनापासून साथ दिली, नवीन कार्यकर्त्यांनी दिली, वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिले. 92ला आम्ही महिलांचं धोरण आलं, महिलांनी पण साथ दिली आणि इथपर्यंतचा टप्पा त्या ठिकाणी गाठला. आणि त्याच्यातनं गुणशेखरच्या जाधवच्या मनामध्ये
ते का असं आलं ते त्यानं सांगितलं. त्या खोलामध्ये मी फार जात नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर मी यंदाचा महाराष्ट्राचा 10वा अर्थसंकल्प सादर केला. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून माझा पहिला अर्थसंकल्प 2011 साली सादर केलेला होता. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस मला पहिला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रासारख्या प्रगत अशा प्रकारच्या राज्यात 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याबद्दल मी पक्षाला, नेत्यांना, पवारसाहेबांना, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. कारण हे सगळ्यांच्यामुळे हे साध्य झालं, हे सगळ्यांच्यामुळे घडलं. आता महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारा मी तसं बघितलं तर दुसरा अर्थमंत्री ठरलेलो आहे. याचा मला आनंद पण आहे, समाधान पण आहे आणि अभिमान देखील आहे. तुम्हाला माहिती करता सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचं काम शेषराव वानखेडे विदर्भातले होते. त्यांनी नंतर वानखेडे स्टेडियम उभं केलं, त्यांना तो बहुमान मिळालेला. त्यांनी 13 वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मी 10 वेळेला केला. त्याच्यानंतर माझ्याचबरोबर जयंत पाटलांनी पण 9 का 10 वेळेला केलेला आहे. सुशीलकुमार शिंदेंनी 9 वेळेला केलेला आहे. मी सहज विचार करत होतो, जवळपास आम्ही 4 लोकांनी मिळून 42 वर्ष अर्थसंकल्प सादर केला. 4च लोक, शेषराव वानखेडे, अजित पवार, जयंत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे. त्याच्यामध्ये जर रामरावजी अधिक घेतले तर कदाचित ते 50 वर्षाला आकडा जाईल. म्हणजे आमचे 43 आणि त्यांनी 5-7 वर्ष पण अर्थसंकल्प सादर केलेला असावा, मला एक्झॅक्ट माहिती नाही. म्हणजे एवढा काळ आम्हाला या राज्याची अर्थव्यवस्था घडी बसवण्याची संधी, एक दिशा देण्याची संधी, योजना देण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला कसा न्याय देता येईल याबद्दलचा मी आणि इतर सगळेच जण प्रयत्न करत असतात. दरवर्षी हा अर्थसंकल्प सादर करायचा असतो. आता कधी तो 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प केंद्राचा झाल्यावर सादर केला जातो, कधी आधी सादर केला जातो. यावेळेस 1 फेब्रुवारीला आपण सादर केला. केंद्राने 1 फेब्रुवारीला त्यांचा अर्थसंकल्प मांडला आणि त्यानंतर आपण राज्याचा अर्थसंकल्प मांडत असतो. पण यावेळेस लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आल्या आणि त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मी केंद्र आणि राज्याचा देखील अंतरिम अर्थसंकल्प मी इथं राज्याचा मांडला. तिथं निर्मला सीतारामन यांनी केंद्राचा त्या ठिकाणी मांडला आणि त्याच्यानंतर 28 जूनला मात्र मी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक समाज घटकाला विकासाच्या प्रवाहामध्ये मला संधी देता यावी. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवा युवती, सर्वसामान्य महाराष्ट्रवासी सर्वांच्या अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात ही आपली जशी इच्छा असते तशी माझ्यासारख्याही कार्यकर्त्याची असते. राज्यातल्या प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पाकडनं काही ना काही अपेक्षा असतात. जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून प्रत्येक अर्थमंत्री त्या ठिकाणी करत असतो. त्या प्रकारे मी देखील केला. महाराष्ट्र हे देशातलं एक आघाडीचं राज्य आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य हे सुस्थितीत राहावं यासाठी मी कसोशीनं प्रयत्न केले. तुम्ही पहा, एखादी संस्था सोडली तर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या संस्थेचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली तिथं मी आर्थिक शिस्तच आणण्याचा प्रयत्न केला. DCC बँकेचा उल्लेख दिगंबरनी त्याच्या भाषणामध्ये केला. त्याच्यामध्ये सोमेश्वर कारखान्याचे बरेच सभासद आहेत, व्हाईस चेअरमन इथं आहेत. त्यांनाही माहिती आहे की तिथं आज राज्यामध्ये 3,571 रुपये भाव आम्ही दिला. माळेगावला 3,636 रुपये भाव दिला. गेटकेडला त्याच्यामध्ये कमी दिला आणि तिकडनं इकडं वाढवला. परंतु एवढे भाव कुठलाच साखर कारखाना देऊ शकत नाही. पण माझं होतंय काय की किती जरी दिलं तर माझ्या लोकांना समाधानच मिळत नाही. ते म्हणतात अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे. आता एवढा भाव मिळाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी उदो केला असता
आमच्यात विरोधक बोलतात 3636. अरे 3836 मिळायला पाहिजे. काय बोलायचं. आणि तशा पद्धतीनं बैठका वगैरे चालल्या. दुसरी काही लोकशाही आहे, त्याबद्दल कुणी बोलू शकत नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मताचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य. त्या खोलात मी जास्त जात नाही. पण मला त्या निमित्तानं एकच सांगायचं की आर्थिक शिस्त मी राज्यालाही लावण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी पेपरला तुम्ही वाचत असता अजित पवारने अमक्याला विरोध केला, तमक्याला विरोध केला. मला त्यांचा विरोध करायचा नसतो. आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडत असतो. द्यायचं म्हणलं तर किती दिलं तर लोकांना कमीच आहे. आज तुम्हाला माहिती आहे, मला कुणाला पटणार नाही, आम्ही ज्या काही योजना दिलेल्या आहेत, मी आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मी कालच देवेंद्रजींना बोललो. आम्ही दोघं विमानातनं इकडे येत होतो पुण्याला हरी झेंडी दाखवण्याच्या करता. कोल्हापूर पुणे रेल्वे वंदे भारत ट्रेन सुरू केली त्याच्याकरता. आज माझ्या अल्प किंवा अत्यल्प उदाहरण शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही 50,000 रुपयाच्या पेक्षा जास्तीची कशी ती लक्षात घ्या. 12,000 रुपये शेतकरी म्हणून त्याला नमोचे 6 आणि आमचे 6 12,000 रुपये मिळतात. माझी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये 2 जण असले तर 18 दूने 36,000 रुपये मिळतात. आज तर इतक्या त्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत दादा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, दादा मिळाले, फोटो काढा दादा, फोटो काढा. इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. गोरगरीब घरातल्या महिला आणि चांगल्या महिलांना पण मिळाले. म्हणजे चांगल्या म्हणजे सगळ्यात चांगल्या महिला आहेत, चांगल्या घरातल्या, आर्थिक परिस्थितीनं चांगल्या असतात. माझा शब्दाचा गैरअर्थ घेऊ नका. सगळ्यात चांगल्या घरातल्या महिला असतात. माझ्या माऊली आहेत, बहिणी आहेत, मुली आहेत. त्यांना मला कुठंही दुखवायचं नाही. पण आर्थिक परिस्थिती चांगला असणाऱ्या घरातल्या महिलांना पण मिळाले. म्हणजे 18 दूने 36 आणि 12 48. 3 गॅस सिलेंडर फ्री, ते 2,500. किती झाले? 50,000. त्याच्यानंतर 6 ते 7 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 30 हॉर्सपॉवरचं बिल माफ केलेलं आहे. आता तुम्हाला बिल शून्याचं तुमचं येईल, चाललेलं ते काम. त्याच्यामध्ये ॲव्हरेज 10,000 रुपये वाचलेले. आता बिल तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही, पुढचं बिल भरायचं नाही. म्हणजे 10,000 ते 60,000 रुपये हे सरकार, काही थोडा त्याच्यात 6,000 केंद्राचे. पण ह्या पद्धतीनं ह्याच्यात स्टायपन वगैरे तर वेगळाच आहे. तो काय प्रत्येक घरात मिळेल असा माझा दावा नाही म्हणून मी ते त्याच्यामध्ये धरलं नाही. पण हे आणि त्याच्यात तो जर दुधाचा धंदा करत असेल तर त्याच्या दुधाला 5 रुपये लिटरला जास्त अनुदान. म्हणजे ते ॲडिशनल. म्हणजे नाही, ते मुलीचं शिक्षण ते वेगळं, ते काही शेतकऱ्याला नाही, ते सगळ्यांनाच आहे. ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्या सगळ्यात ते शून्य. ते आपल्या इथं आहे, सगळीकडे नाही. आपल्या बँकेची परिस्थिती बाकीकडे 2.5% वगैरे विचारा. 2.5% वगैरे त्या ठिकाणी हे आहे म्हणजे लागलेले. पण आणि 80 कोटी जनतेला मोफत धान्य, ते मोफत धान्य पण मी सोडून देतो कारण सगळ्या शेतकऱ्यांना मिळत नसेल. पण आज विचार करा, शेतकरी जरी तो नसला तर जवळपास त्याच्या घरात आज 50,000 रुपये घ्यायला तेव्हा कशाला म्हणतात 50,000. आमची लोक चेष्टा करतात ते कशाला चुनाव जुमलाय, आमके तमके फलाने. आम्हाला एक समाधान आहे, आमची माय माऊली समाधानी आहे, आमची मुलगी समाधानी आहे, आमची बहीण समाधानी आहे. त्या गोष्टीचं समाधान आम्हाला आहे. आणि आम्ही, मला तर खूप दिवस आता हे वीज बिल माफ करायचं होतं, ते मी ठरवलेलं होतं, ते केलं. परंतु अजून कधी कधी दादा 7.5चं केलं, मग आमचं 10चं आहे ना. आम्ही 5-6 लोकांनी मिळून लिफ्ट केली, आमची 20ची मोटर आहे ना. अरे काय तुझी 50ची असेल कुठपर्यंत जातो. 44 लाख शेतकऱ्यांना ह्याचा बेनिफिट मी देण्याचा प्रयत्न केला. 44 लाख. काही थोडी साधीसुधी 15,000 कोटीचा बोजा हा उचललेला आहे. हे माफ केलं म्हणजे हे माफ नाही होत,
आम्हाला तिजोरीतनं त्या महावितरणला द्यावं लागतं. आम्हाला तिजोरीतनं 46,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या माझ्या मायमुलींना, माझ्या बहिणींना, मुलींना त्या ठिकाणी द्यावे लागतात. अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प सादर करत असताना जास्तीत जास्त अपेक्षा माझ्या राज्याच्या सांध्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या महिला वर्गाला, पुरुष वर्गाला पूर्ण करण्याचा, प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून आम्ही अर्थमंत्री म्हणून केलेला आहे. आणि त्याच्यात सर्व जाती धर्माची लोक आहेत. म्हणजे ते काही वेळेस कसं, काही योजना मागासवर्गीयांच्या करता असते, काही वर्ग योजना आदिवासींकरता असते, काही योजना अल्पसंख्याक किंवा ओबीसींच्या करता असते. तसं नाही, ह्याच्यात सगळे ते जग घेतलेले आहेत. महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य चांगलं कसं ठेवता येईल आणि ह्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी करत असताना हा अर्थसंकल्प मला शेतकऱ्याला बळ देणारा अर्थसंकल्प, महिलांना सक्षमता करणारा, महिलांना सबल करणारा, महिलांना एक आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करणारा, त्याचबरोबर युवकांना प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्यासाठी मी या अर्थसंकल्पातनं प्रयत्न केलेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मला काही योजना तर काही शहरांकरता आहे म्हणून मी जास्त त्याचा प्रोपोगंडा केला नाही. पिंक रिक्षा ही 17 शहरामध्ये आम्ही त्या योजना राबवतोय आणि त्याच्यामध्ये पिंक रिक्षा, त्या रिक्षाची किंमत जर 4 लाख रुपये असेल तर त्याच्यातनं 40,000 रुपये त्या महिलेने भरायचे. त्याच्यानंतर 80,000 रुपये राज्य सरकार देणार, 10% महिलेचे, 20% राज्य सरकारचे, 70% त्या संस्थेचे, पण वित्तीय संस्थेचे. पण रिक्षा, ई रिक्षा, तिला पेट्रोल डिझेल लागणार नाही, इलेक्ट्रिक रिक्षा, अशा पद्धतीनं ती पण योजना आपण आणलेली आहे. खूप योजना आहेत त्याच्यामध्ये गरोदर माता बालकांच्या करता पण योजना आहे, प्रत्येक घराला नळाची जोडणी देणारी योजना आहे, लखपती दिदीची योजना आहे, आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला नवयुवकांना व्याज परतावा परत देण्याची त्या ठिकाणी योजना आहे, शोभामंगल सामूहिक योजना आहे. बऱ्याच ज्यावेळेस महिलांना आम्ही इतक्या योजना दिल्या त्यावेळेस वारकऱ्यांच्यासाठी देखील मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ आम्ही स्थापन केलं. दिंड्यांना साधारण प्रतिदिंडी 20,000 रुपये आणि निर्मल वारीच्या करता जवळपास 36 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च केले. आणि पंढरपूर वारीचं जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची आम्ही घोषणा पण या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. युवकांच्या करता देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतलेले. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी देखील शिष्यवृत्ती दिलेली, सगळ्याच घटकांना सामावून घेतलं आहे. त्याच्यात आता एक नवी योजना आम्ही त्याच्यात आणली. 4 लाख मुलं मुली जर्मनीमध्ये पाठवायची आणि त्यांना स्किल आलं पाहिजे. ते कशाचं ते जर्मनीनं कळवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ट्रेनिंग देऊन मुलं किंवा मुली तुम्ही पाठवले आणि त्यांना थोडंसं तरी जर्मन भाषा त्यांनी शिकली पाहिजे. त्याकरता मी 70 कोटी रुपये यंदा तरतूद केली. शिकवायला पण सुरुवात त्या ठिकाणी केली. तिथं त्या मुलीला 2 लाख रुपये महिना पगार मिळणार. 2 लाख रुपये महिना. माझं म्हणणं की त्याच्यामध्ये 1 लाख रुपये समजा त्यांना तिथं राहण्याला आणि जेव्हा खावायला लागतील, खर्च जास्त होतो, 1 लाख रुपये तरी घरी पाठवू शकतात. अशा अनेक गोष्टी घडत आहेत. म्हणजे ज्यांना परदेशात जायचं आणि काही तिथं काम करायचं तर त्यांना हा रस्ता आहे. अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आपण करणार आहोत. त्याच्या संदर्भामध्ये माझा काही दिवसांनी मला तुम्हाला सगळ्यांना दिवसा वीज द्यायची तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. का तर सोलर पॅनल हा मोठा कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि तो 9,500 मेगावॉटचा राबवतोय. तो आता टप्प्याटप्प्याने आमच्या हातात येईल. मग ती वीज आम्हाला दिवसा मिळायला लागेल. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना म्हणणार आता रात्री वीज नाही, दिवसा वीज तुम्हाला ते घ्या, म्हणजे ती पण अडचण त्यांची दूर होईल. आता सोशल मीडियाला बघा राष्ट्रवादीची एक हे फिरते, छोटीशी क्लिप आहे ती. त्याच्यात ती घरची लक्ष्मी वाट बघत असते आणि त्या बिबट्याच्या गुणा बिना चांगली जाहिरात झालेली. आणि तशा पद्धतीनं आपण एक लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचं आणि टचवण्याचं काम
त्या बाबतीमध्ये करतोय. ह्या वेगवेगळ्या विभागाला पण मी चांगला निधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. विशेषतः कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास, शालेय शिक्षण विभागाला पण मी पाऊण लाख कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाला जवळपास 30,000 कोटी रुपये, जलसंपदाला 20,000 कोटी, ग्रामविकासला 30,000 कोटी, सामाजिक न्यायाला 21,000 कोटी, आदिवासीला 17,000 कोटी, सार्वजनिक आरोग्य तुमचं सगळ्यांचं चांगलं ठेवण्याच्या करता 15,000 कोटी, अशा मोठ्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. काल पुढे सोशल मीडियाला बघितलं असेल तर मला माहीत नाही, काल मी इथं मध्ये देशी गाईंना प्रोत्साहन देण्याच्या करता देशी जे ब्रीड आहे ते संपत चालले. तर एक सोमनाथ माने म्हणून आपलेच एक सुपुत्र आहेत, खूप हुशार आहेत, त्यांनी मला सांगितलं दादा मी करतो, मी यंदा 72 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आणि आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजला सहीवाल, थारपारकर, गीर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशी गाई यांचं खिला या तिथं आपण डेव्हलप करतोय. फार सुंदर आहे. कधीतरी तुम्हाला शक्य असेल तर पाहायला तिथं जावं. त्याच्यामध्ये एक जात आहे, मी तिचं नाव विसरलो, इतकी छोटी आहे, 2 फुटाचीच गाय. आणि मी आता 2 गाई माझ्याकरता आणलेल्या आहेत. आता एक गहू तिकडनं आणायचं आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी एक आहे. ती तर घरात आपण कुत्री मांजरं ठेवतो तशी घरात ठेवतात. आणि त्याचं गोमूत्र, त्याचे ते शेण वगैरे त्याच्यातनं घरातले पंगनूर त्याच्यातले इतकं वातावरण चांगलं राहतं, रोगराई पण पसरत नाही. अशा पद्धतीनं तिथं रिसर्च चाललेला आहे. ते मला म्हणलं की दादा हे झाल्यावर आम्हाला आणखी मदत लागेल. म्हणलं करा, परंतु हे पुढं पिढ्यानपिढ्या ते ब्रीड टिकलं पाहिजे, नाहीतर क्रॉस ब्रीड करून अडचणी निर्माण होतील. अशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आणि त्याच्यातून एक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात वळू, ती एवढं वळू 5 लाखाला आहे, ती बारकी गाय 2-2.5 लाखाला आहे सध्या. परवा बघा पंतप्रधान ते छोटी कालवड त्यांच्या घरात ते फिरवत होते, त्याला काहीतरी खायला दूध का काय देत होते. ती एकाच भागामध्ये ती मिळते. ते पण लुप्त होत चाललेलं आहे. आता आपण तिकडनं आणून ते आता पुढं वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघा, इतके वर्ष आपण काम करतोय पण कधी कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि ते आता लक्षात आलं, ते आपण वाढवण्याचं काम करतोय. सांगायचं तात्पर्य की आपण हे सगळं करत असताना ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. त्याच्यातनं मी जनसन्मान यात्रा काढली, त्याचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मला तरी राज्यामध्ये ज्या ज्या भागात मी गेलो तिथं पाहायला मिळाला. आत्ता गणेशोत्सव होता त्याच्यावर मी जरा थांबलो होतो. आता पुन्हा मी सुरुवात त्याची करणार आहे राहिलेल्या भागामध्ये जाण्याची. परंतु त्या यात्रेच्या निमित्तानं मी समाजातल्या सर्व घटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना ज्या योजना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला कुणावर टीकाच करायची नाही. मी आज ठरवलेलं आहे आपण लोकांच्या समोर जायचं, सकारात्मक दृष्टिकोनाने जायचं, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. ह्या आमच्या योजना गेल्या काळामध्ये आम्हाला संधी मिळाली. 5 वर्षात 4 वर्ष, त्या 4 वर्षात 1 वर्ष कोरोनाचं गेलं, पण कोरोनाच्या काळात या राज्याला कोरोनामुक्त करण्याच्या करता आम्ही कसोशीनं प्रयत्न केला. मी तर सकाळी 8ला जाऊन मंत्रालयात बसायचो. माझ्याशिवाय त्या मंत्रालयात एक मंत्री बसायचा नाही. सगळे म्हणायचे कशाला जातो, म्हणलं मेलं तर मेलं, काय जे नशिबात असेल ते होणारच आहे. परंतु घेऊन कसं चालेल, आणि त्या ठिकाणी मी तिथं जाऊन बसायचो आणि यंत्रणा हलवायचो. त्या काळ कसा होता तुम्हाला माहिती, कोरोनाचा तुम्ही विसरला, पण जरा आठवा, सुरुवातीला एखाद्या घरातलं एखादी व्यक्ती कोरोनाने गेल्यानंतर त्या घराच्या बाजूने देखील लोक जात होते. 4 घरं ओलांडून जायची लोक तिथं, आणि त्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर त्या घरातली लोक ते अंत्यविधी पण करत नव्हती. अंत्यविधीला मला दुसरी लोक ते कीट घालून त्यावी लागायची आणि त्यांना अंत्यविधी करावा लागायचा. आठवा, सगळं विसरून गेला. या काळामध्ये अक्षरशः तुम्हाला वॅक्सिन म्हणा, ॲम्ब्युलन्स म्हणा, रेमडेसिवीर म्हणा,
तुमचे वेगवेगळ्या पद्धतीनं जम्बो हॉस्पिटल म्हणा, व्हेंटिलेटर म्हणा, जे काही लागेल ते देण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केला. डॉक्टर्स ते पहिल्यांदा डॉक्टरांनी तर दवाखाने बंद केले, घरी बसले. डॉक्टरांनी दवाखाने पण उघडले नाही. पुन्हा हळूहळू त्याच्यातनं येवायला लागलो. काही ठिकाणी बेड उपलब्ध नव्हते. फोन करायचे की दादा आमच्या इथं करोना झाला व्यक्तीला, काहीतरी बेडची व्यवस्था करा. आणि जास्त कशाला, ऑक्सिजन कमी पडला होता. मला त्या काळामध्ये सरकारला आम्हाला सगळी इंडस्ट्री ऑक्सिजन त्यांना देणारी ती बंद करावी लागली. ऑक्सिजनचा वापर करणारी इंडस्ट्री, आणि तो सगळा ऑक्सिजन आपल्याला माणसं जगायला पाठवावं लागला. रात्री 1:30-2 वाजता फोन यायचे, दादा आता ऑक्सिजन इथं संपत आलाय, लवकर टँकर आला पाहिजे. त्या टँकरला आम्ही पोलीस बंदोबस्तात टँकर पोचवायचो. प्रचंड म्हणजे काय सांगतो की आपली शॉर्ट मेमरी असते, लोक विसरून जातात. पण त्या काळात आपण राज्याला बाहेर काढण्याचं काम केलं. आणि हे आता मगाशी रक्षाबंधनाचं दिगंबर किंवा कुठेतरी सांगितलं, इतक्या एक तर महिला परवा भेटली, म्हणजे दादा तुम्ही पाठवलेले 3,000 रुपये मिळाले, सरकारने पाठवलेले. म्हणले 3,000चे मी राखी बांधण्याच्या करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं, दोरा असेल काय जे काही लागतं ते. आणि 3,000 रुपयाच्या साहित्यात 20,000 रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या. म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यात मला 20,000 रुपये मिळाले. इतकी खुश झाली होती लोकांचं. काय आपल्याला ठराविक लोकांना 1,500 म्हणजे काही वाटत नाही, पण जी खुरपडीला जाती, धुणं भांडी करती, झाडू पोतना करती, काचा गोळा करती, कचरा गोळा करती, झोपडपट्टीमध्ये राहती, गरिबीत जीवन जगते, त्या महिलेला त्या 1,500ची किंमत. आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले. असं ते सगळं गोष्ट. आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो, जनतेतच येतो. त्याच्यातनं हे वाढतं, व्यवहार वाढतो, आर्थिक चक्र फिरतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे. आज जवळपास 1,60,00,000 मायमाऊलीन, आया बहिणी, मुली ह्यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत. आता 3रा टप्पा, आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला, 2रा टप्पा मला वाटतं नागपूरला केला, 3रा टप्पा लवकरच आम्ही घेतोय. त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ. आज राज्याची पण आर्थिक परिस्थिती ठीक आहे, मजबूत आहे. काय स्थूल उत्पन्न तुमचं किती आहे? तुम्ही आता अर्थच ह्याच्यावरच बोलायचं, त्याच्यावर तुम्हाला सांगतो. दादांचा अर्थसंकल्प विकासाचा शेखरनी ठरवलेलंच आहे, ते तुम्हाला कळावं म्हणून. तर त्यामध्ये 42 ते 43 लाख कोटी रुपये आपलं स्थूल उत्पन्न आहे राज्याचं. आणि राजकोषीय तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 3% जास्त असता कामा नये. ते सूत्र आपण सांभाळलेलं आहे. 24-25 मध्ये राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाची प्रमाण साधारण 2.60 आहे. म्हणजे ते 3% मर्यादेच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली, ती यापुढे सुद्धा तशीच राहील याची मी ग्वाही देतो. दरवर्षी आपलं बजेट, मी यावेळेस 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. पुढच्या वेळेचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा असेल. साधारण 40,000-50,000 कोटीनं अर्थसंकल्प वाढत असतो. कारण GST वाढतो, एक्साईजचा टॅक्स ते जे पैसे वाढतात, नोंदणीचे पैसे वाढतात, खरेदी विक्रीची नोंदणी असते ना, रजिस्ट्रेशन, त्याच्यातनं आपल्याला या 3-4 गोष्टीत फार पैसे त्या ठिकाणी मिळत असतात. काही केंद्राचा हिस्सा आपल्याला मिळत असतो, काही आपण लोन काढत असतो कमी व्याजाचं. असे वर्ल्ड बँकेचे पैसे कधी आपण उचलतो, जायकाचे पैसे आपण उचलतो, त्या 0.5% असतात. असे ते प्रकार असतात आणि त्याच्यातनं आपण पुढे जातो. परंतु गेल्या काही दिवसात आमचे विरोधक, आम्ही रुलिंग पार्टीचे, ते विरोधक काही ना काही खोटं सांगून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत.
की राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवतात. तर ही अतिशय साफ खोटी गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या आर्थिक स्थितीला कोणती बाधा येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन. मी 10 अर्थसंकल्प सादर केले म्हणजे काय मी येडागावाळा नाही आहे. मला काहीतरी थोडीशी अक्कल आहे त्याच्यातली आणि त्या पद्धतीनं मी ते केलेलं आहे. आणि राज्याच्या उत्पन्नवाढीकरता पण मी प्रयत्न करतोय. मुद्रांक आणि नोंदणी फी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे GST असेल, राज्याची प्रमुख उत्पन्न असतील तरी इतर पण वेगवेगळे रिसोर्सेस हे आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो. काही गळती लिकेजेस हे कमी करण्याचा प्रयत्न करतो. काही योजना आउटडेटेड असतात, त्याचा काहीच उपयोग नसतो, नुसत्या रेकॉर्डला असतात, त्याचा लाभ कुणालाच मिळत नाही. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष देतो. आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने आपलं महसुलाचं उत्पन्नाचा कल वाढलेला आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये करदाते वाढत आहेत GST आल्यापासून. येणाऱ्या वर्ष 2 वर्षाच्या काळात आणखीन करदाते वाढतील. त्यामुळं आणखीन आपल्या उत्पन्नामध्ये कराच्या उत्पन्नात भर पडेल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आहे. तुम्हाला कुणाला माहिती नाही पण देशात जो GST गोळा होतो देशात त्याच्यातला 16% GST एकट्या महाराष्ट्रात गोळा होतो. देशाच्या एकट्या 16% आणि त्या 16%तला 8% निम्मा आपल्याला मिळतो, निम्मा केंद्राला मिळतो. म्हणजे 8% आपल्याला देशाचं एकूण GSTचं उत्पन्न आहे त्याच्या 8% GST एकट्या महाराष्ट्राला मिळतो. एकट्या महाराष्ट्राला. हे तुम्ही विचार करा किती राज्य आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारची राज्यामध्ये आज ही परिस्थिती आहे. आणि कर चुकवेगिरीला पण आळा घालण्याच्या करता आपण काही कठोर पावलं उचलतो. पूर्वी कर चुकवणाऱ्यांना अटक करण्याची तरतूद नव्हती, आता त्याच्यात काही दुरुस्ती केलेली आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्यातून आपण राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करत असतो. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला वेळ पण बराच झालेला आहे परंतु आज प्रकाशित करण्यात आलेल्या गौरवांकाला दादांचा अर्थसंकल्प विकासाचं असं नाव देण्यात आलेलं आहे. परंतु या निमित्तानं मी शेखरला विनम्रपणे त्या निमित्तानं सांगू इच्छितो की हा अर्थसंकल्प काही माझा एकट्याचा अर्थसंकल्प नाही आहे. हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, 13 कोटी जनतेचा आहे. आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मी अर्थमंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या या प्रयत्नांना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या करता हा गौरवांक प्रकाशित केल्याबद्दल मी गुणशेखर जाधव, त्यांना मदत करणारे आपला दिगंबर दुर्गाडे असतील किंवा जे कोणी त्यांनी मदत केलेली ते असतील त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो. तसंच सुधीरनी पण व्हाईस चेअरमन म्हणून त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी पण जे काही काम केलेले आहे ते काम ह्या कामकाज अहवालातनं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे मी बऱ्याचदा इतके वर्ष काम करत आलो परंतु त्या कामाच्या संदर्भामध्ये कधी कधी आठवणी नाही केल्या तर लोकांना किंमत राहत नाही. ह्याचा अनुभव मी लोकसभेला घेतला. काही खरं नाही, लोकांना ते सारखं बिंबवावं लागतं, हे दिलंय हे केलंय. जर न सांगता केलं तर त्याची किंमतच राहत नाही, किंमतच राहत नाही. तुम्हाला आता विषय निघाला म्हणून सांगतो मी ती सगळी जबाबदारी पराजयाची पराभवाची मी पत्करलेली, मी माझ्यावर जबाबदारी घेतलेली. पण गेल्या 5 वर्षामध्ये 1 वर्ष करोनाचं दिलं, 1 वर्ष सरकारमध्ये आम्ही नव्हतो, 3च वर्ष मिळाली. तरी राज्यामध्ये मी सगळीकडे फिरत असताना ते आमदार सांगतात दादा मला 2,500 कोटी मिळाले, 3,000 कोटी मिळाले, 4,000 कोटी मिळाले. दत्ताबाबा तर परवा काहीतरी 5,000 कोटी किती म्हणतात 5,000 कोटी मिळाले वगैरे वगैरे असे ते सगळे सांगत असतात आणि ते दिसत असतो कारण हे योजना होत असतात. त्याच्यापेक्षा जास्त पैसे बारामतीकरांना मिळालेले पण त्याचा काही
म्हणजे समाधान नाही, केलंय त्याच्या हातात ते केलंय, काय बिघडलं कुठं. म्हणजे हे त्याच्यामुळं कधी कधी माणूस काम करणारा पण नाव होतो, किंवा आपण एवढं सगळं करतो तरी देखील त्याची किंमत त्या ठिकाणी राहत नाही. अशाही प्रकारे काहींच्या बाबतीमध्ये घडतं. तर हा अर्थात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी कुणाच्या काय करावं ज्याचा त्याचा अधिकार, त्याला आपल्याला नावं ठेवून चालत नाही. पुन्हा काही चुका, जसं मध्ये सांगितलं होतं निवडणुकीच्या काळात आमच्या आदिवासी मागासवर्गीयांना संविधान बदलणार, आरक्षण काढणार, घटना बदलणार, सगळ्या योजना बंद करणार आणि समान नागरी कायदा ठोकून सांगितलं आणि सगळ्यांना ते पटलं. आता पण एका नेत्याने सांगितलेलं आहे की बाबा आरक्षणाच्या बद्दल काय सांगितलं त्यांनी स्पष्टच बोलले. तिथं मात्र काही जण मुंगिळून बसले, गप्प बसले, बोलत ते नाही नेते. आम्ही तरी सांगत होतो बाबा जोपर्यंत चंद्र सूर्य हयात आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही. आपलं संविधान उच्च प्रतीचं, सर्वोत्तम, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं, भारत एकसंघ ठेवणारं अशा पद्धतीचं हे संविधान आहे. आपलं आता काय 18 पगड जाती, 12 बडोदार, कुठल्या किती भाषा, काय काय, प्रत्येक लोक वेगवेगळ्या विचारसरणीचे, पण त्या सगळ्यांना एकसंघ ठेवण्याचं काम हे संविधान करतंय. पण मी पुन्हा एकदा गुणशेखर जाधव आणि त्यांच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करेन. आणि ज्यांना वाचनाची म्हणजे आवड आहे किंवा स्वतःच्या ज्ञानामध्ये काही भर आपण अधिकची घालावी, साधारण काय प्रकार असतो हा अर्थसंकल्प हा कळावा. त्याच्यात काही फोटो पण जरा जास्तच टाकले, पण जो काही बाकीची माहिती देण्याचा प्रयत्न गुणशेखरने केलेला आहे ते आपण बघा. इतर पण काही काही जणांनी त्याच्यात मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांचे लेख दिलेले आहेत, असं काही बरंच काही केलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून घ्या एवढीच मी सूचना करेन, एवढीच मी विनंती आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.